तायानो, आता उन्हाळ्याची चाहूल लागली. दिवसेंदिवस आता तापमान वाढतच जाणार. मग आपल्या शरीराला थंडावा देण्यासाठी सगळ्यात नैसर्गिक उपाय कोणता? तर ते माठाचं पाणी. आता माझ्याकडे बघा, हा जुना माठ होता. हा 4 ते 5 वर्षापूर्वीचा जुना माठ आहे. तर तो पुन्हा वापरण्याआधी व्यवस्थित स्वच्छ करणं खूप महत्त्वाचं आहे. तर आता काय करायचं? सगळ्यात आधी पाण्याने माठ स्वच्छ धुवून घ्यायचा, साध्या पाण्याने. नंतर चांगलं खोंगाभर मीठ घ्यायचं आणि माठाला आतून बाहेरून, माठाचं तोंड, खाली बूड सगळं चांगलं 10 ते 12 मिनटं घासून घ्यायचं. यामुळे काय होईल? माठातील वास, धूळ साचलेली असते, मळ असतो माठाला चिकटलेला, तर तो सगळा निघून जाईल. आणि घासून झालं ना 10 ते 12 मिनटं, परत आपल्याला हा माठ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा. तर बघा, जवळजवळ 12 ते 15 मिनटं मी घासून झाल्यावर त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं. आणि काय करायचं? त्यानंतर आपल्याला हा माठ पूर्णपणे पाण्याने भरून घ्यायचा आहे. आणि पाण्याने भरल्यावर 1 ते 2 तास भिजत ठेवायचा. मातीचे कण नीट भिजले की माठ नैसर्गिकरित्या थंड पाणी ठेवायला तयार होतो. आता त्यात ताजं पाणी भरायचं आणि काही वेळातच तुम्हाला मिळेल नैसर्गिक आणि आरोग्यदायी पाणी. फ्रीजच्या पाण्यापेक्षा कधी